मावशीने मला घेतली आहे साडी ही, जी की अजून मी वेअर नाही केलेली आहे. कधी ना कधी मी तुम्हाला दाखवली साडी वेअर करून. हिचा कलर मेहंदी आहे. आपण माझ्या बहिणीचं लग्न आहे तर मेहंदीला घालूया. ही पण छान आहे, ग्रीन कलर मऊ आहे. ही माझ्या मम्मीला दिलेली आहे. ज्यावेळेस आमची आजी वारलेली त्यावेळेस एक म्हणजे आईकडून आपल्या दिले जाते. आई वडील वारल्यानंतर पोशाख दिला जातो लेकीला, की बाबा शेवटची ओवाळणूक म्हणून माहेरकडचे. त्यासाठी ही साडी दिली होती तिला. हे शाळेतली पुस्तकं, खूप आठवण येते शाळेची. पहिलेचे दिवस खूप चांगले होते. जे की फळं कशी आहेत, काय ह्या फळांना काय म्हणतात हे लहानपणी शिकवायचे. हे लहानपणीचं पहिलेचं पुस्तक, हे सहज वाचण्यासाठी. मी ख्रिश्चन असल्यामुळं हे आमचं बायबल आहे, जे की खूप छान पद्धतीनं आम्ही ठेवलेलं आहे. हे आम्ही दरवेळेस शुक्रवारचं वाचतो. खूप छान आहे. आणि हे बघा काय हे आमच्या चर्चमधली जी गाणी आहेत, चर्चमध्ये जेवढी काही स्तुती आराधना असते, ही लहान मुलांसाठी बारीक बारीक बायबल दिली जातात. लहान मुलांनी जस्ट नवीन पहिल्यांदाच म्हणजे बायबल वाचायला शिकावं किंवा कळावं, त्यांना ग्रंथ वाचायला शिकावे म्हणून दिले जातात हे बायबल बारीक. हे लहान मुलांचे बायबल आहे, जे की 10, 9, 11, 12 वर्षाची जी मुलं आहेत, ज्यांना कळत नाही, ज्यांना नुसतं वाचून त्यांच्या डोक्यात शिरत नाही, सो त्यामुळं हे मुलांचे बायबल, जेणेकरून ह्याच्यामध्ये चित्र आहेत वेगवेगळे. ही अशी चित्र आहेत. सो हे चित्रांद्वारे सुद्धा ते वाचल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे जातं किंवा कळतात गोष्टींसारखे. वाचत नको बसू. ब्लॉग चालू होता, पण तेवढ्यात माझी मम्मी आली आणि मला म्हणते की आता बायबल वाचत बसू नकोस, जे काम काढलेस ते पूर्ण कर. कारण आत्ताच 9 वाजत आले, ते काम होतोपर्यंत 10 वाजतील आणि जेवण पण करायचं अजून. पत्ता झालेला आहे, पण हा पसारा जो काढलाय तो पहिल्यांदा ठेवला पाहिजे. आता आपण साफ करून घेऊया. थोडंसं साफ करायला मला दुसरं काय भेटलं नाही म्हणून मी सॉक्स घेतलाय, जो की खराब आहे. धूळ भरपूर होती. हप्त्यातून एकदा साफ करतो कपाट किंवा काढतो, पण ते सुद्धा भरपूर घाण होतं. साफ करत करत आपल्याला अर्धा 1 तास लागतो की कुठं काय ठेवायचं हे कळतं. आता हे साफ झालेलं आहे. हे अशा पद्धतीने साफ केले. आता ह्याच्यात काय काय ठेवायचं हे बघूया आपण. हे ग्रंथ जे आहेत, पुस्तकं हे आहे तशी ठेवली जाणार आहेत. कधीतरी मी तुम्हाला हे दाखवलं वाचून पूर्णपणे की बायबल म्हणजे काय किंवा काय आहे ह्याच्यामध्ये, किंवा कशा रीतीने समजून दिले जाते, मुलांना कशा रीतीने कळते. तसं मी पूर्ण देखील सांगेल कधीतरी वेळ भेटला मला, की ज्यावेळेस मी फ्री असेल त्यावेळेस वाचून दाखवेल. हे वाचायला थोडंसं अवघड आहे, कारण भरपूर पेजेस आहेत आणि ते वाचत वाचत मला बोर होतं, त्यामुळे हे वाचून दाखवेल मी. हे अशा रीतीने मी सर्व काही ठेवत आहे.
ज्याला कोणाला बायबल किंवा ही छोटी छोटी पुस्तकांची जर आवड असेल किंवा असं म्हणजे आवडत असेल वाचण्यासारखं, मला कमेंट बॉक्समध्ये लिंक पाठवा किंवा मला तुम्ही मेसेज करा. मी डेली तुमचा मेसेज बघेन. वाचायला जर आवडत असलं तर मी खरं वाचूनही दाखवेल. जर तुम्हाला आवडत असेल बायबल वाचायला किंवा ऐकायचं असेल की काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला करेल जसं तुम्हाला पाहिजे वाचून दाखवायचं असेल तर. जे की आता साडी घालून बघितली, आता मला ही घडी घालायची आहे आणि कपाट आवरून ठेवायचं. मला असं पटापट आवरायचं म्हणजे हे बघा काय हे लहान लेकरं असल्यागत माझी मम्मी आणि माझा नवरा तसं वागतो की अस्ताव्यस्त ते करतात आणि घडी मी घालत बसते. आता पटापट आवरूया आपण. त्या घरात आहे का असं कोणी राडा करणारं किंवा एक गोष्ट 10-10 वेळेस नीट करण्यासारखं कोण आहे का? मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या मातोश्रीकडून आता ऑर्डर आली की पहिल्यांदा जेवून घ्या आणि नंतर तुझा पसारा आवडत बस. मग आता मी जेवायला घेते. आपण भेटूया थोड्या वेळानंतर.